मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट घालण्याची सर्वात सोपी पद्धत. तर आता ब्लाऊजला गोट घालण्यासाठी इथे मी तिरकस पट्टीचा वापर करणार नाही. इथं सरळ पट्टीच कट करून इथे आपण ब्लाऊजला गोट घालणार आहोत. त्यामुळे सरळ पट्टी कट करून ब्लाऊजला गोट कसा घालावा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर आता ब्लाऊजचं मी इथं पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे. पूर्ण म्हणजे स्लीव्ज नाही जोडलेले, पण आता आपण इथे गोट लावण्याच्या स्टेपपर्यंत आलेला आहोत. म्हणजेच गळा व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. बटनपट्टी, हुकपट्टी जी असेल, तुम्ही बटनपट्टी लावली असेल तर ती, हुकपट्टी लावली असेल तर ती आणि आयपट्टीची उंची एकदा चेक करून घ्यायची आहे. गळ्याचं पार्ट व्यवस्थित आहे ना तेही चेक करायचं आणि सगळ्यात शेवटी मग आता आपण करणार आहोत पट्टीचं कटिंग. त्यासाठी माझ्याकडे जे ब्लाऊजचं कापड आहे ते मी घेतलेलं आहे. आता मी सरळ एकाच लाईनमध्ये सरळ कटिंग करणार आहे, त्यामुळे मी हे कापड दुहेरीमध्ये घडी करून ठेवत आहे आणि मग कटिंग करत आहे. आता कटिंग करताना मी 1.25 इंच रुंदीचीच पट्टी घेतलेली आहे आणि लांबी म्हणताल तर जेवढी आपली गळ्याची लेंथ आहे तेवढी तुम्ही मोजून पट्टी कट करू शकता. किंवा तुम्ही जर जुन्या शिवणकाम करणार असाल तर तुमच्या लक्षात येतं किती पट्टी लागेल, आणि नवीन असताल तर तुम्ही गळ्याची उंची मोजून घ्या आणि कमी जास्त झालं तरी जोडता येते, पण कमी पडू नये. शक्यतो थोडीशी लॉंगच गळ्यापेक्षा जास्त पट्टी घ्यायची आहे. त्यानंतर ही पट्टी या पद्धतीने सेंटरला बरोबर फोल्ड करायची आहे आणि मग गळ्याचा जो पुढचा पार्ट आहे त्यावरती अगदी कडेवरती 1/4 इंच कडेवरती ठेवायची आहे. तर पहा, या पद्धतीने अगदी कडेवरती ही पट्टी ठेवून बरोबर गळ्याला जोडून घ्यायची आहे. आता ही पट्टी जोडताना कुठेही खेचण्याची किंवा ओढण्याची गरज पडणार नाही. अगदी गळ्याला व्यवस्थित ॲडजस्टेबल होईल या पद्धतीने ही पट्टी ठेवायची आहे आणि अगदी 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे पहा, अगदी एकसारखी शिलाई मारायची आहे. जर शिलाई एकसारखी आली नाही तर गळ्याची जी गोटपट्टी होते तिचीसुद्धा जाडी कमी जास्त होऊ शकते. म्हणून एकसारखी दोरीसारखी जर तुम्हाला गोट तयार हवा असेल तर शिलाई मारताना सुद्धा एकसारखी घ्यायची आहे. पट्टीची लेंथही एकसारखी घ्यायची आहे आणि पट्टीची रुंदीही एकसारखी घ्यायची आहे, म्हणजे होणारा गोटही एकसारखा जाडसर होतो. आता एक अजून टिप्स सांगते. जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर जिथं शोल्डर आहे जॉईन केलेलं त्याच्या मागे 1.5 इंचापर्यंत आणि पुढे 1.5 इंचापर्यंत पट्टी थोडीशी खेचून घ्यायची आहे आणि मग शिलाई मारायची आहे. बाकी कुठेही पट्टी खेचण्याची गरज नाही. आता या पद्धतीने पट्टी दुसऱ्या टोकापर्यंत जोडत आल्यानंतर 1/2 इंच कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि मग ही पट्टी हे कापड आतमध्ये फोल्ड करून त्याला शिलाई करून रब करून घ्यायचं आहे. आणि मग इथे जे एक्स्ट्राचे धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आहे. त्याने काय होतं की ब्लाऊजला फिनिशिंग चांगली येते. तर हे पहा, इथे एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते मी ते कट करून घेतलेले आहेत. आता हे धागे कट केल्यानंतर ही जी पट्टी आहे ती दुमडून घ्यायची आहे. म्हणजे आतलं जे पट्टीचं कापड आहे त्याला ही वरची पट्टी आहे ती गुंडाळून घ्यायची आहे आणि एकसारखी शिलाई मारायची आहे. आता शिलाई मारताना थोडं थोडं कापड पकडून शिलाई मारायची आहे. तुम्ही इथं पाहत असाल अगदी एकसारखी गोटपट्टी इथे तयार झालेली आहे. तर पहा, या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजला गोट घातला तर तुमचा गोट कधीच जाडसर किंवा पातळ होणार नाही. अगदी एकसारखा गोट येणार आणि शिवाय ब्लाऊजचा गोटसुद्धा उलटा पडणार नाही. तर पाहू शकता पूर्ण ब्लाऊजला एकसारखा गोट घालून झालेला आहे. किती सुंदर आणि एकसारखा गोट ब्लाऊजला आलेला आहे. तर चला, तुम्हाला जर गोट घालण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.